हे काय तू हे करतोय. आणि खरं रिअली काय काय लोक बोलतात की खूप इझी आहे करून. मी त्यांना नक्की बोलत की तुम्ही ट्राय करा. म्हणजे ABCD वरून काय पण म्हणजे वर्ड बोलायचं. माझ्यावर काय आलं बाबा? ई झालं, जी पण झालं. वेट करतोय अश्विनचा. अश्विन बाईक काढणार आहे आणि त्याच्या माझ्या क्लासच्या वरतीच म्हणजे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू एम एस सात्विक पाटील ब्लॉग्स मध्ये. तो आज ना म्हणजे आता मी मला भागायला म्हणजे ना ती ना एवढं लेट करते. म्हणजे ना 50ची शाळा असेल ना आमच्या इथून, म्हणजे 7 मिनिटाच्या वॉकिंगवर आहे. 50ची शाळा असेल 45ला निघणार. तर मला धावपळ असते, म्हणजे धावायला लागतं मग तिला घेऊन. मला खूप इरिटेट वगैरे होतं. मला काय नाही लावून जातं. जेव्हापर्यंत माझा हे म्हणजे कॉलेज वगैरे लागत नाही तोपर्यंत ते भावायला सोडायला जायचं टाईम आहे. आणि काय नाही मग काल म्हणजे मी MS ट्युटोरियल्समध्ये गेलो होतो. चांगला क्लास होता. असं म्हणजे डेमो लेक्चरला बसलो होतो 1 तास. काय नाही, आज पण डेमो लेक्चर आहे आपला BKच आहे. काल OCMचा होता ना, आज BKच आहे. तो 1 तास 5:30 ते 6:30 आहे काहीतरी. खूप म्हणजे चांगला क्लास, म्हणजे असं कोणाला सांगत नाही. ओके ओके म्हणजे चांगला क्लास आहे. तर मला विचार चालला. पहिला आम्ही ओमकारमध्ये गेलो होतो. ओमकारचं फायनल करणारच होतो, तर पहिले दुसरं बघू आपण. आम्ही MS ला गेलो. MS ट्युटोरियल्समध्ये एका फॅशन ट्रेंडच्या वरतीच आहे. एक जिम पण आहे त्याच्यावरती, परत खालती फॅशन ट्रेंड पण आहे. म्हणजे स्टेशनलाच आहे. वॉकिंग जातो मी. म्हणजे खूपच चांगलं आहे, म्हणजे असं नाही बोलू शकत. पण आम्ही पहिले ओमकारमध्ये गेलो होतो ना, तेव्हा ना म्हणजे आम्ही फायनलाइज करत होतो तेव्हाच पप्पा बोलले नको, दुसरं बघू आपण. दुसरं बघितलं. मग आता संध्याकाळी मग मी फायनलाइज करायला काय नाही असं BKचं लेक्चर आहे 5:30 ते 6:30. म्हणजे म्हणजे एकच तास लेक्चर आहे. की आजकालचे म्हणजे एक्झाम वगैरे नाही आणि किती म्हणजे छोटाच क्लास, म्हणजे एक दोन रूमच आहे. 1 2 का 3 रूम आहे बस. आणि किती सारे बॅच वगैरे पण असतात. 11 10th 9 11 काय असेल ते. 10th 9th नाही माहिती, पण 11 12 आहे. कारण की माझा भाऊ 12th मध्ये तिथं आहे. तर आता मी तर चाललं जरा डायरेक्ट घरी चाललोय. घरी मम्मीने काहीतरी ज्वारीचं बनवलंय, म्हणजे पराठा टाईप. हा पराठा टाईपच बोलू शकतो. तर काय ना मी आता चाललं घरी. मी विचार केला होता गार्डनला जाणार. मी म्हटलं ना थोडंसं हालत बघून, कारण की संध्याकाळी पण चालत चालत जायचं आहे. परत आता थोड्या वेळाने मला म्हणजे आता कदाचित मी विचार पडला आज जाऊ फक्त. कधी जाऊ? संध्याकाळी तर नाही, कारण की 6:30ला मी तिथून निघालो तर 7 वाजता इथं पोचतो. दुपारी जाऊ शकतो. दुपारी 12 वाजता तरी निघालो. 12 वाजता तरी निघालो तर होऊन जाईल की आपण. न्यू लुक काय बघू कसं वाटतं. आता काय नाही, चला जाऊया घरी. गरम तर प्रश्न नाही. काल आमच्या इथे पाऊस पण पडला बघा. पूर्ण मातीना पूर्ण वरली झाली. तर पाऊस तर पडला होता काल, तरी पण ना उन्हामुळे मला आता खूप गरम होते. म्हणजे सनबाथ घेते मी चांगला, एकदम गरम गरम. त्यामुळे गरम खूप होते. मी चला भेटू डायरेक्ट नाश्ता करताना. आंघोळ घालतो मी, करून डायरेक्ट नाश्ता नाश्त्याच्या टायमाला भेटू. तर काही जाताना मी घरून निघालोय. तर मग बोलली तू 12 वाजता कुठे जातो, आत्ताच जा. तर मी आता निघालोय. तर काय आलं ना, म्हणजे मला एक मित्र होतो, काय करतो मी ब्लॉगिंग करतो. त्यामुळे डेली ब्लॉगिंग वगैरे असतं, रोजचं रुटीन वगैरे दाखवतो. तो बोलतो किती इझी आहे, काय तू हे करतोय. आणि खरं रिअली काय काय लोक बोलतात की खूप इझी आहे करून. मी त्यांना नक्की बोलत की तुम्ही ट्राय करा डेली ब्लॉग्स. तुम्हाला कॉन्टेंट कुठून भेटेल, म्हणजे टायटल वगैरे रोज रोज, म्हणजे कुठला टॉपिक तुम्ही काढता वगैरे. खूप म्हणजे खूप हे असतं, म्हणजे एकदम
काय बोलतात त्याला विसरलो मी, वर्डच विसरलो. म्हणजे टफ असतं, एकदम हार्ड असतं की डेली ब्लॉगिंगमध्ये तुम्ही कॉन्टेंट काय करताय, काय कसं दाखवताय डेली ब्लॉगिंगमध्ये. एवढा दिवस म्हणजे 30 म्हणजे पूर्ण महिन्यात 30 दिवसमध्ये तुम्ही काय काय कॉन्टेंट काढताय रोज, ते पण असं नाही. आणि कधी कधी मध्ये मध्ये तुम्ही लास्टला आउटरोला कधी कधी विसरतात, हे ब्लॉगिंग नाही काढली, परत काय इम्पॉर्टंट मूव्स असतात ते पण नाही काढलं. म्हणजे असं खूप सारे असं असतात. मी खरं बोलतो, तुमचे मित्र वगैरे असतील ना त्यांना खरं सांगा की डेली ब्लॉगिंग तुम्ही स्टार्ट करा, मला सांगा मग तेव्हा. काही जाताना मी म्हणजे केस कापलेच. तर मी ना म्हणजे ते तर दाखवलं ना की नाही, ते म्हणजे एकदम म्हणजे मोठे कसं हायफंडा हेअरकट मधून तर कसं चांगलं चांगलं म्हणजे असं असतात ना, म्हणजे फोटो वोटो काढायला. तेव्हा मी तिथं काही दाखवलं एवढं नाही, अगदी छोटंसं एवढं होतं. परत ते म्हणजे मला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं असं की मी कुठं आले वगैरे, असं दाखवायला नाही आवडलं मला. पण मी बघा अशी हेअरकट केली, तिथून थोडं हे केले, काढून कमी केले, वरतून थोडं खालती केले. तर असंच आहे. आता मम्मीला बघू आवडतं की नाही हेअरकट. घरी जाऊन आंघोळ पण केल्याची, आंघोळ पण नाही केली मी. भावाला पण मम्मीला बोलतो मम्मी तू घ्यायला जा. म्हणजे खूप थोडं हे पुढच्या वेगळी हेअरकट कापेल, दुसरं थोडंशी टेक्स्चर मला आपलं हे कापेल, टेपर फिट वगैरे कापेल. सॉरी ब्लो कट कापेल, ब्लो आउट सॉरी. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही गुगलला सर्च करा की ब्लो आउट हेअरकट वगैरे, ब्लो आउट टेपर हेअरकट टाका तुम्हाला येईल. म्हणजे पाठवून थोडंसं ते पाठवून थोडंसं हे ब्लो आउट, म्हणजे ब्लो आउट म्हणजे ते माहिती आहे का तुम्हाला, थोडंसं म्हणजे एकदम स्मूथ असं स्लोप कसं असतं तसं वाटतो. आणि इथून थोडे कापता वरती ठेवतात, शॉर्ट ठेवू शकतात, आता तुम्ही लॉंग पण ठेवू शकता, तुमची मर्जी. की आता मला घरी जाऊन आंघोळ करून थोडं सेट वेट करेल कसं असे वाटतात. मी म्हणजे का केलं माहिती का, म्हणजे मी शॉर्ट ब्लो आउट टेपर्स घेतलं असतं, पण मी एअरसिंग केलं म्हणून ना, एअरसिंग केलं ना म्हणून मी थोडं स्टाईप ठेवली आहे. कारण की बरंच चांगलं वाटतं ब्लो आउट टेपरला, पण मी आता बोललो असं करतो, नंतर मग ब्लो आउट टेपर करू. काय नाही, मी आता बिल्डिंगच्या जवळ पोहोचलोय. बिल्डिंग काय नाही, आता दुपारी हवेला घ्यायला जायचं, पण तिथून दुपारचा ब्लॉग पण एडिट झालाय, अपलोड पण झालाय, म्हणजे 2 वाजता तो येईल ब्लॉग. याच्या पहिले येईल ना. हां, आणि आता घरी झालं थोडा फ्रेश फ्रेश होऊन मग तुम्हाला डायरेक्ट भावायला मी नाही घ्यायला गेलो, मी गेली तर ठीक, बरं होईल थोडं. चला काय जाताना मी चाललोय भाव्याला घ्यायला. भाव्याची टोपी घातली, मम्मी बघ एवढे केस कापले. तर मम्मी बोलते काय केस कापले तुझी, हा कल्ल्या ओढायला बोलते इकडचे. बोला आता फॅशन आहे ते तुम्हाला माहित नाही काय. बोला आता काय बोललो, आता एवढे बघा, एक तर एवढे माझ्याकडे तोंडाचे एवढे येत होते इथपर्यंत, इथपर्यंत येत होते, मी एवढे केले. ते पण बोलते काय केस कापले, बोलते पाठीचे कापलेच नाही, किती होते आता किती कापले, तरी पण तिला आता काय बोलू. ते बोलते पप्पा आले, तो पप्पा म्हणते अरे पप्पांना माहिती, पप्पांना किती केस होते, माझ्यावर किती कापले मी. काय नाही, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांची मम्मी होते एकदम छोटे होते, ते माझ्या मला एकदम चंपा चंपा. आता रील्सच ट्रेंडिंग झाली होती, ते आता पोरांना आवडतात मोठे केस, आणि हे काय म्हणतात, आणि ह्यांना आवडते म्हणजे मम्मीला आवडला ते छोटे छोटे केस एकदम चंपा करून. आहे ना, आता भावाला घ्यायला चाललंय. गाई गाई जाताना मी भावाला घेऊन आलोय बघा. आता ती ना, म्हणजे आम्ही दोघांनी गेम ठरवला आहे की म्हणजे ABCD वरून काय पण म्हणजे वर्ड बोलायचं. माझ्यावर काय आलं बाबा,
ई झालं. जी 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 पण झालं. अबे एफ पण झालं. एच बाकी आहे. एच फॉर हॉर्स. आय. आईस्क्रीम. जे फॉर जॅकपॉट. बोल. तुला एबीसीडी नाही आहेत. ABCDEFGHIJK. कॅरो. हा कॅरो. कॅरो के वरून येतो. केच्या नंतर बोल. माझं केच्या नंतर काय वर्ड माझं. HIJKL. एल ना. एल. लूजर. लूजर भावे तो. चल. ABCDEFGHIJKLMN. हा मास्किट. काय माहिती काहीतरी आहे. एन ना मला. एन फॉर नट्स. ऑरेंज बिरेंज नकोच बोल भाव्या. खूप झाले फूड बीड आता. मला तुला देईल. माझं लेटर का. ओ हा ऑफिस. ओ पी. ऑफिस नाही ऑफिस असतं ते. ओ पी ना पी. पी 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 पी. पी फॉर पिक. पिक गेम मध्ये पिक असतो. बोलता ABCDEFGHIJKLMNOP क्यू वरून बोल. ए हा चल जाऊन दे. PQ. आर ना आर. रॅट. रॅट पण बोलू शकतो. परत अजून काय रोप पण बोलू शकतो. रोप म्हणजे माहिती का काय. रस्सीची म्हणजे इथून ते इथे लटकली असते ना. पण आता तुझं माझं चाललं होतं ना. झालं ना. किती UPRSS. काय पण म्हणजे क्यू कशा पडा. एस्केट नाही अजून तसं पण एस्केट ए वरून येतं. हा ए वरून येतं. हार्ली ये हार्दिक विल्स. केस कापले त्यांना बघितलं त्यांनी. चला त्या घरी चल. परत. नाही परत दिलत नाही. तू हारली तर हारली. लूजर. दादा आता जो आपण वर्ड बोलू ना त्याचा लास्ट पासून. ते तर आमच्या इंग्लिशच्या पेपर मध्ये पण येतो. एक वर्ड पहिलं क्रिएट करा मग लास्ट मध्ये त्याचा वर्ड कुठला येईल त्याच्यावर परत क्रिएट करा. पण मला गेम नाही खेळायचा यो. आय एम ओव्हर विथ दिस गेम. तुला माहितीये काल घरी गेली ना मी मांजर मम्मीला माहिती असतं तुला मारलं असतं. मम्मीने बघितलं त्यानं बोलले. हा असं
तर काहीच आता मी भेटलोय संध्याकाळी डायरेक्ट ट्युशन टाइमला 5 वाजता. तोपर्यंत ही टाइमपास वगैरे करेल. काय करेल हिला टाइमपास शिवाय काय. हा चल हारली आता व्लॉग मध्ये पण आलं तूच लुझर आहे. गाईस आता ना माझा ट्युशन टायमिंग झालाय. तर आता ना मी इथे बसलोय. मी वेट करतोय अश्विनचा. अश्विन बाईक काढणार आहे आणि त्याच्या माझ्या क्लासच्या वरतीच म्हणजे जिम आहे. तर तो आता थोड्या वेळी येतोय. त्याची बाईकने जाणार आहे आम्ही जिमला. म्हणजे त्याचं जिमला जाणार आहे माझ्या क्लासेसला जाणार आहे. म्हणजे त्याचं वरती म्हणजे त्याचं NSG क्लास वरती म्हणजे क्लास आहे NSG फिटनेस वरती आहे. अजून माझं खालती आहे. असं आम्ही म्हणजे तो पण याच टायमिंग निघतो मी पण याच टायमिंग निघतो कारण माझं 5:30चं लेक्चर आहे. 5:30 ते 7:30 BKचा लेक्चर आहे. आता आम्ही फायनल केला आहे MS चा क्लास. मम्मी कधी संध्याकाळी येऊन फॉर्म भरून जाईल म्हणजे ॲडमिशनचा पूर्ण. मग काय 15% रेग्युलर क्लासेस 15% म्हणजे त्यांचे आता तर डेमोचं क्लास झालं म्हणजे 1 तास 1 तास. मग 15% कदाचित 1.5 तास 2 तास असे क्लासेस आहेत. काय नाही आता याचा वेट करतोय कधीपासून मी. आता 5 मिनिटं झाले माझ्यापासून. तुझं 5 मिनिटं होतं. काहीतरी खातोय मला आता तो म्हणून. पण काय पण बोला यार बाईक मस्त वाटते. एक्स्ट्रीम तर एक्स्ट्रीम. मला TVSची पण आवडते रायडर 125. रायडरची कुठली पण आवाज एकदम भारी आहे. परत स्पीडला पण आहे. ॲव्हरेज पण चांगला देते. ही कशी एक्स्ट्रीम थोडं स्पोर्ट्स बाईक आहे. ती 5 पप्पा तर काय घेताना नाही. TVS तरी गेली कारण की ती खालती आहे जरा. पप्पांचे पाय पण पुरते वगैरे. हे ह्याच्यावर पण पुरतात माझे पण पाय पुरतात. पप्पांचे पण पाय पुरते. पण पप्पा नाही घेणार कारण की ॲव्हरेज पण ह्याचं माहीत नाही मला. आणि जी पाठची सीट मोठी आहे मम्मीला आवडत नाही ते. आता बघू कसं काय. मला वाटलं तो आला दुसराच आला कोणतरी दुसरा डिलिव्हरी करायला. काय ना आपण डायरेक्ट आता असून आला तेव्हा भेटून नाही तर क्लासेसच्या बाहेरच भेटू डायरेक्ट. बघू. तर काय आता ना माझा क्लास सुटलाय. तर आता आम्ही चाललोय जरा घरी. म्हणजे घरीच चाललोय मग काय नाही अश्विनचा लेट होणार होता म्हणून मी आलो. आता मी त्यासोबत आलो असतो पण त्याला तो बोलला नाही तू घरी जा मला 1 तास लेट होईल. तर म्हटलं ठीक आहे चालेल. आता काय ना घरी चाललंय. हे आज BKचं लेक्चर पुन्हा डोकंच फिरलं. UCGM मध्ये तरी थोडंफार समजत होता. BK मध्ये थोडंसं समजलं जास्त नाही समजलं. सरांना मी क्वेश्चन वगैरे विचारलं होतं. माझा 1-2 क्वेश्चन्स राईट झाले. काय नाही सर बोलतात ना तुम्ही मॅथ्स घेताय तर तुम्ही कशाला आपल्या डेव्हलपर वगैरे जाणार असेल म्हणजे ॲप मॅनेजमेंट वगैरे त्याला मॅथ्स घ्या तुम्ही. SP सांगणार नाही बोलतो म्हणजे नाही तर तुम्ही SPs घ्या ते बोलते असं. काय नाही बघू आपण तर उद्या मम्मी आज मम्मी बोलली नाही मी नाही बोललो ना आज नाही येणार ती. झोप काढली असेल तिने म्हणून नाही आली असेल. काय नाही काही जाताना जेवणाचा टायमिंग झाला. जाताना मी म्हणजे आता मी थोड्या वेळाने जेवेल. आज मम्मीने बनवले भाकरी आणि आपलं बेसन. तुम्हाला दाखवतो भाकरी आणि बेसन. हे बघा इथं भाकरी आहे आणि त्याच्या खातीर बेसन आहे. गरम असेल हा गरम आहे भाई. तुम्हाला आता डायरेक्ट जेवणाच्या नंतर भेटू कारण की मी ते ना ते गरम आहे म्हणून मी ते काढलंच म्हणजे आता चिपकलंय म्हणजे थोडेसे म्हणजे आपले काय म्हणतात भाकरी वगैरे असतं मी चिपकलंय. आता भाव्याला पण खालती गेलो परत ही हे काय म्हणतात पूर्ण म्हणजे खालती खेळायला गेली ना डायरेक्ट 8:30 वाजता आली खालती खेळायला गेली. आता काय नाही मी आता जेवेल बिवेल मग डायरेक्ट खालती थोडं फिरायला वगैरे जाईल. तर मी आता काय मी डायरेक्ट आता तुम्हाला म्हणजे एंडच्या ब्लॉग म्हणजे आपलं
आउटरोला भेटतो. आउटरो 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 सॉरी. आता आणि आता मी शोधतो. मी ना म्हणजे इथं आरसा बघतोय बघा, आरसा. तुम्ही बोला असे इथं का बघतोय, इथं काय बघतोय, मला आरसा बघतोय. कसे वाटतात केस माझे. काय बघा इथून ते आपल्याला पडत तर काय नाही, ते वाढतील आधीच माझे वाटतील मग. आता डायरेक्ट आपण भेटू डायरेक्ट जेवल्याच्या नंतर आउटडोरच्या टायमाला. काहीच आता ना आम्ही आलो स्मार्ट बाजारला आहे बघा, एक्सटेन्शन बोर्ड घेतले वगैरे. आलो आलो. आता आम्ही सगळे झाले घरी. काय आता आमचं जेवण वगैरे झाले. आता झोपायची तयारी चालली. आम्ही ना ते एक्सटेन्शन बोर्ड मध्ये कूलर साठी गेलो होतो. म्हणजे गेलो होतो स्मार्ट बाजार मध्ये. काय ना मी या ब्लॉग अँकर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा ब्लॉग. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मी जास्त वेळ तिथे ॲक्टिव्ह असतो इंस्टाला. मी भेटेल मला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.